हाय सगळ्यांना. बघा इकडे आजी तोडत आहे भाजी, पालक तोडत आहे, कारण की आता बनवायचं आहे पालक पनीर. आजी एकटीच भाजी तोडत आहे, मी काही मदत करतच नाही तिला. आजची भाजी पण आजीच बनवणार आहे, हो ना ग आजी? भाजी बनवायला एक तोंड धुवा लागते खरं, बघायचं वाला. आणि आज आमच्याकडे काय काय मेनू आहे तर सांगते मी समोर. पहिले अगोदर हे भाजी तोडून घेते आणि पालक वगैरे हे पनीर वगैरे काढले तू मग सांगितलं पहिले पनीर तर कळाले पाहिजे ना फ्रीजमध्ये, पनीरमध्ये यायचं काढून होते नाही एवढे यायचे ना, होते एवढे नव्हते. असू दे एका हे बारीक 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 तर नाही जमत मला हे असं तोडणं. आज पालक पनीरची भाजी आणि भात नाही बनवत आजी, कोणी खात नाही भात, आणि पोळी करणार आहे. आणि आणखीन काय आहे तर चला किचनमध्ये मी दाखवते. हे भाजी पहिले नको नको पाण्यात नको ठेवू ग, पाण्यात वगैरे नको ठेवू, असंच राहू दे बाहेर, म्हणजे धुवून ठेवून दे. पहिले हे मी भाजी तोडून घेते आणि नंतर सांगते. तर बघा आपला पालक पण मस्त धुतलेली आहे, आणि ते आरचीने पनीर पण असं कट करून दिलेलं आहे, आणि ते आपली बासुंदी मस्तपैकी अशी आटत आहे दूध. इथे पालक वापरायसाठी पाणी ठेवलेलं आहे, आणि इथे आरची लसूण छिलत आहे. काम आपले तुम्ही मला सोडून दिले ना, असं का? असं का? म्हणजे तर केलं तर मदत करत आहे, आणि नाही का माझं डोकं दुखत आहे रोजचंच माहिती, नुसता डोका दुखते ना जवळ. चिल्लाव ना अजून ब्लॉगमध्ये नाही चिल्लाव, ब्लॉगचे बारे खूप चिल्लावते. खोवा आणलेलाय पनीर असं खाऊन बरोबर चांगला आहे. खोवा चांगला ताजा आहे, फ्रेश आहे, चालून दे. पेढे पण द्यायचे, कलाकंद पेढे वगैरे पण द्यायचे. ठेवते आता मी थोडा पेढा वगैरे बनवीन, मग थोडं खोवा टाकलाय. अगं छान आहे तिथं वाकडा तोंड. गोड तर काहीच नाही, पण गोड म्हणजे काय, साखर आणि गोड राहील का? याच्याने कसं दूध म्हणजे घट्ट येते, ते खाल्लं होतं म्हणजे बासुंदी घट्ट होते त्याच्याने खाणं तर. म्हणून आता तेव्हा टाकलं थोडंसं, आता टाकून देते. एवढा ठेवते मी. आणि पाणी पण मस्त पैकी असं आता गरम होत आलेलं आहे. इथून बघा मस्त असा कलर आलेला आहे मस्त दुधाला, बघा किती छान हे खोवा. चला आता याच्यामध्ये मी पालक टाकते. आता मस्त पालक पनीरची भाजी, आणि काय करणार आजची पोळ्या आणि बासुंदी. त्याला साईडला खायची आहे रबडी जिलेबीच म्हणते ना, त्याच्यासाठी तो खोवा आणलेला आहे मस्त. त्याला रबडी जिलेबी खायची आहे, वेगळी नाही, याच्यातच बनवते मी. ज्याला जशी प्यायची आहे तशी प्या, जिलेबी सोबत खायची असेल तर जिलेबी सोबत खा. अशी सारच कर तुझं पण, म्हणजे आतापर्यंत तू अजूनपर्यंत नूडल्स नाही खाल्ले. गाजर आणलंय ना नुसतं स्पेशल नूडल्स साठी, आणलाय तर काय करू मी? पाय काढ. मी बनवून लागले तर मग एक काम करायचं, जे जे लागते ना सगळं रेडी करून ठेवायचं. काय म्हणते त्याला, पत्ता गोबी चिरून ठेवायचं. नुसतं चिरली होती मागं मोमोसाठी, हो का? नाही केलं तर नाही खायला मिळत, असं आहे. करून घेता नाही खायला. हिरवी भाजी दिसत आहे मस्त पैकी.
झाले 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 का पहिले काय झाले का? आता चला आता पालकला उकडू देते आणि बघा दूध नाही तर वर येईल. चला करून घेते आता मी पहिले पटापट. या तुम्ही पण जेवण करायला जमेल तर व्हिडिओ घेईन, नाहीतर मग उद्यालाच बघू. आता पहिले अगोदर स्वयंपाक करते.